श्री गुरुचरित्र अध्याय 47. एकाच वेळी 8 रुपये. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आणखीन एक कथा सांगू लागला. तो म्हणाला, नामधारका, श्री गुरु गंगापुरात राहत असताना दीपावलीचा सण आला. या मंगलदिनी श्री गुरूंचे चरण आपल्या घराला लागावेत म्हणून त्यांचे 7 शिष्य त्यांना घरी येण्याचे निमंत्रण देण्यासाठी आले होते. ते वेगवेगळ्या गावी राहणारे एकनिष्ठ सेवक होते. श्री गुरूंना त्यांचे मन मोडवेना. ते म्हणाले, एका दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी मी भिक्षेसाठी कसा येणार? तेव्हा तुम्हीच आपापसात चर्चा करून क्रम ठरवून द्या, त्याप्रमाणे मी येईन. ते शिष्य आपापसात चर्चा करू लागले. प्रत्येकाला श्री गुरुदेवांनी प्रथम आपल्या घरी यावे असे वाटत होते. एकमत काही होईना. ते परस्परांशी भांडण करू लागले. तेव्हा श्री गुरूंनीच मध्यस्थी केली. ते म्हणाले, अरे भांडता कशाला? मी फक्त एकाच्याच घरी येईल. त्यावर ते शिष्य म्हणाले, स्वामी, तुम्ही आम्हा सर्वांचे गुरु आहात. हा गरीब, हा श्रीमंत, हा जवळचा, हा लांबचा असा पक्षपात करू नका. तुम्ही उपेक्षा केली तर आम्हाला प्राणत्यागच करावासा वाटेल. आम्ही तुमचे दास आहोत. आम्हाला निराश करू नका. सर्वांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले, गुरुदेव, तुम्ही माझ्या घरीच यायचं. श्री गुरूंनी स्वतःशीच काही विचार केला व म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हा सर्वांच्या घरी येईन. आता चिंता करू नका. शिष्य म्हणाले, तुम्ही सर्वांच्या घरी येईन म्हणता, पण हे खरे कसे मानावे? त्यांचे अज्ञान पाहून श्री गुरूंनी एक युक्ती केली. त्या प्रत्येकाला एकांतात नेले व म्हणाले, मी फक्त तुझ्याच घरी येईल. याची वाच्यता न करता शांतपणे गावी जा. अशा प्रकारे प्रत्येकाची समजूत काढून श्री गुरूंनी एकेकाला वाटेला लावले. त्यावेळी गावातील भक्त मंडळी ही उपस्थित होती. ती म्हणाली, गुरुदेव, दीपावलीच्या पावन दिनी तुम्ही शिष्यांकडे जाणार, मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे? त्यांचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले, चिंता करू नका, मी इथेच राहणार आहे. ते ऐकून सर्वांना मोठे समाधान वाटले. दीपावलीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीस सायंकाळी श्री गुरूंनी मंगल स्नान केले. त्यानंतर योग सामर्थ्याने 7 रूपे धारण केली. एकेका रूपाने ते विविध स्थानी राहणाऱ्या आपल्या 7ही शिष्यांकडे गेले. त्या सर्वांकडून पूजन सेवा घेतली. त्यांनी दिलेल्या भिक्षेचा स्वीकार करून निजस्थानी परतले. त्यावेळी ते गंगापुरातही उपस्थित होते. तेथील भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले व पूजाही केली. पुढे कार्तिक पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी श्री गुरूंचे गावोगावचे भक्त व शिष्य मठामध्ये आले होते. त्यावेळी 7ही शिष्यांनी दीपावलीच्या दिनी श्री गुरु आपल्याकडे आले होते असा दावा केला. आपले म्हणणे खरे असल्याचा पुरावा म्हणून त्यांनी श्री गुरूंकडे असलेल्या आपण दिलेल्या वस्तू दाखवल्या. ते ऐकून सर्वच संभ्रमात पडले. ग्रामस्थ म्हणाले, तुमचे म्हणणे खरे कसे मानावे? कारण श्री गुरु त्या दिवशी गंगापुरातच होते. त्यांनी आमच्या समवेत दीपावली साजरी केली. तेव्हा विचार केला असता श्री गुरूंनी आपल्या भक्तांचे कौतुक पुरवण्यासाठी 8 विभूती रूपे धारण केली होती. हे रहस्य उघड झाले. त्या अतर्क्य लीलेने श्री गुरूंचे सामर्थ्य किती थोर आहे आणि ते कसे भक्त वत्सल आहे याची सर्वांना साक्ष पटली. त्यांनी अनन्य भावाने श्री गुरूंची स्तुती केली. दीपाराधना संपन्न झाल्यावर भक्तांनी ब्राह्मणांना भोजन दिले. या प्रसंगाने श्री गुरूंची खूपच कीर्ती झाली. अशा प्रकारे प्रत्येकाची समजूत काढून श्री गुरूंनी एकेकाला वाटेला लावले. त्यावेळी गावातील भक्त मंडळीही उपस्थित होती.